मी अलकनंदा चोपडे, नूतन भारत विद्यालय, अभ्यंकर नगर, नागपूर। आज आपल्याला शिकायचं आहे वनस्पतींचं वर्गीकरण। आता वनस्पतींचं वर्गीकरण म्हणजे काय की बघा, जगामध्ये प्रचंड संख्येने वनस्पती आहेत। या सगळ्या वनस्पतींमध्ये विविधता आहे आणि अशा प्रत्येक वनस्पतींचा अभ्यास करणं सोयीस्करपणे होत नाही। मग आपल्याला त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे आणि या शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी त्यांचा सारखेपणा, वेगळेपणा, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्शिएट असं लक्षात घेऊन त्यांचे साधे साधे छोटे गट केलेले आहे। या प्रत्येक गटाला वनस्पतींचं वर्गीकरण म्हणतात। आणि आता आपल्याला वनस्पतींचं जे वर्गीकरण केलेलं आहे त्याचे 3 प्रकारात आपल्याला शिकायचे आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा। आणि त्यांचे बघा, आता थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा याचा जो गट आहे तो बीजपत्री वनस्पती, त्याला क्रिप्टोगॅम्स म्हणतात। आणि नंतरचा जो गट आहे तो फॅनरोगॅम्स, म्हणजे त्यांना फुलं येतात आणि फुलं येत नाही आणि फुलं येतात, अशा 2 गटांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। बघा, आपला हा जो धडा आहे वनस्पतींचं वर्गीकरण। आता वनस्पतींचं वर्गीकरण कशाला म्हणायचं, कशासाठी त्याची गरज आहे, वनस्पतींचं वर्गीकरण कशासाठी आवश्यक आहे, हा एक प्रश्न आपल्याला विचारतात। तर जगामध्ये प्रचंड संख्येने वनस्पती आहे, वनस्पतींमध्ये विविधता आहे। एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीसारखी नाही। त्यांचा बघा, फुलांचा रंग, पानांचा आकार, त्याच्यामध्ये विविधता आहे। प्रत्येक झाडाची फुलं वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या आकाराची आहे, वेगवेगळ्या रंगाची आहे। प्रत्येकाचं स्ट्रक्चर, रचना वेगवेगळी आहे। काही झाडं बघा वेलीच्या रूपामध्ये असतात, काही प्रचंड मोठे असतात, काही मध्यम असतात, काही पाण्यामध्ये राहतात, त्यांना जलीय वनस्पती म्हणतात। काही इतक्या सूक्ष्म असतात की ते आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघावे लागतात। अशा प्रचंड वनस्पतींचा आपल्याला अभ्यास करणं सोयीस्कर व्हावं म्हणून वनस्पतींचे गट पडलेले आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला वनस्पतींचा अभ्यास करायचा आहे आणि त्यांचे गट पडले। आता असे जे छोटे छोटे गट पडलेले आहे, प्रत्येक गटाला काय म्हणतात, वनस्पतींचे वर्गीकरण। आता मी तुम्हाला सांगणार आहे, रॉबर्ट व्हिटाकर यांनी जी पंचसृष्टी पद्धत अंमलात आणली, तर त्यांनी बघा प्रोटिस्टा, मोनेरा आणि कवक असे 3 गट पाडले आणि पंचसृष्टी जी त्यांनी पद्धत अंमलात आणली। मग त्यांनी काय म्हटलं की वनस्पतींचे 2 भाग केले, अदृश्य केंद्रकी, आदि केंद्रकी। आदि केंद्रकीचा आधी पण आपण पहिल्यांदा विचार करू। आदि केंद्रकी म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये केंद्रक स्पष्ट दिसत नाही, त्यांनी काय म्हटलं, आदि केंद्रकी। आदि केंद्रकी मध्ये बघा, सगळे जे हे आहे जीवाणू, बॅक्टेरिया, या सगळ्यांचा गट त्यांनी मोनेरा याच्यामध्ये आणला। आता बघा, त्याच्यानंतर बघा दृश्य केंद्रकी। दृश्य केंद्रकी म्हणजे काय की त्यांच्यामध्ये केंद्रक स्पष्ट दिसतं। आता केंद्रक स्पष्ट दिसतं त्याचे त्यांनी बघा एक गट केला, एकपेशीय आणि बहुपेशीय। म्हणजे दृश्य केंद्रकीचे 2 गट केले, एकपेशीय आणि बहुपेशीय। एकपेशीय मध्ये प्रोटिस्टा गट आला, म्हणजे पॅरामशियम, हे जे आहे युग्लिना, या ज्या सगळ्या एकपेशीय वनस्पती आहे, युलोथ्रिक्स, कारा, स्पायरोगायरा, या ज्या सगळ्या आहे या त्यांनी प्रोटिस्टा मध्ये आणल्या। आणि मग त्यांनी बघा बहुपेशीय मध्ये 2 गट केले, एकपेशीय वनस्पती आणि बहुपेशीय वनस्पती। एकपेशीय वनस्पती म्हणजे त्यांना त्याचे 2 भाग झाले। आता प्राणी आले त्याच्यामध्ये। आता त्यांच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी असे 2 गट केले, म्हणजे एकाला पेशीभित्तिका असते आणि एकाला पेशीभित्तिका नसते। मग कोणाला पेशीभित्तिका नसते, प्राण्यांना, आणि कोणाला पेशीभित्तिका असते, वनस्पतींना। मग त्यांचे 2 प्रकार त्यांनी केले, स्वयंपोषी वनस्पती आणि परपोषी
परपोषी वनस्पती म्हणजे कवक जी आहे, पांढऱ्या रंगाची जी बुरशी आहे ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, ती परपोषी आहे. आणि सगळ्या ज्या वनस्पती आहेत त्या हिरव्या रंगाची आहे, म्हणजे त्या अन्न तयार करतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. अशा रीतीने पंचसृष्टी पद्धत निर्माण झालेली आहे. मग त्याच्यानंतर बघा, शास्त्रज्ञ वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी वनस्पतींचे 2 गट केले. कोणते 2 गट केले? की ज्यांना फुलं येतात आणि ज्यांना फुलं येत नाही. मग फुलं येत नाही, मग ते कोणत्या वनस्पती झाल्या? अपुष्प वनस्पती. आणि फुलं येतात म्हणजे कोणत्या झाल्या? सपुष्प वनस्पती. मग आता अपुष्प वनस्पतींचा जो गट आहे त्याला म्हणतात क्रिप्टोगॅम्स. त्याला काय म्हणतात? क्रिप्टोगॅम्स. आणि ज्यांना फुलं येतात, सपुष्प वनस्पती जी आहे तिला म्हणतात फॅन्ड्रोगॅम्स. आता बघा, क्रिप्टोगॅम्सचे परत 3 प्रकार आहेत. कोणकोणते शिकायचे आहेत आपल्याला? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. मग आता हा जो क्रिप्टोगॅम्स आहे म्हणजे ज्यांना फुलं येत नाही, म्हणजे अबीजपत्री ज्या वनस्पती आहे, तर मग त्यांचे वैशिष्ट्य कोणकोणती आहे? आता बघा, फुलं येत नाही, अपुष्प वनस्पती म्हणजे फुलं येत नाही. मग आता फुलं येत नाही तर त्यांच्यामध्ये बी राहील का? बी राहणार, म्हणजे फुलं येत नाही तर फुलांचं रूपांतर फळामध्ये होणार नाही, आणि फळांमध्ये बी नाही म्हणजे त्या कोणत्या झाल्या? बीजहीन वनस्पती, सीडलेस प्लांट. आणि बघा, या इतक्या सूक्ष्म काय वनस्पती आहे की या साध्या डोळ्यांनी दिसत नाही. या कशाखाली बघाव्या लागतात? सूक्ष्मदर्शकाखाली बघाव्या लागतात. म्हणजे या कोणत्या झाल्या? मायक्रोस्कोपिक प्लांट झाल्या. आणि यांना जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नाही, पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्या आणि अन्न तयार झालं, वनस्पतीच्या पानांमध्ये जे अन्न तयार होतं ते देठामार्फत शरीरामध्ये पोचवणाऱ्या ज्या आहे त्या रसवाहिन्या. जसं बघा, आपल्या शरीरामध्ये रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, तसं यांच्यामध्ये रसवाहिन्या नाही. म्हणजे ज्या वनस्पतींना जलवाहिन्या रसवाहिन्या नाही त्यांना काय म्हणायचं? असंवहनी वनस्पती. म्हणजे अबीजपत्री वनस्पतींचं किती वैशिष्ट्य झाले? असंवहनी वनस्पती, अपुष्प वनस्पती, बीजहीन वनस्पती आणि सूक्ष्मकाय वनस्पती. म्हणजे नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, सीडलेस प्लांट आणि मायक्रोस्कोपिक प्लांट्स. आता बघा, आपण वनस्पतींचं वर्गीकरणाची आवश्यकता का आहे? कारण एवढ्या ज्या वनस्पती आहेत तर या वनस्पतींमध्ये बघा की आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून वनस्पतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याचे गट पडलेले आहे. पहिला जो गट आहे तो अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती. आता आपण कोणाचा विचार करणार आहे? आपल्या पहिल्यांदा अपुष्प वनस्पती. मग आता अपुष्प वनस्पतीचे बघा 3 प्रकार आहेत. अबीजपत्री वनस्पती यांचे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता आपण शिकणार आहे थॅलोफायटा. आता या ज्या थॅलोफायटा वनस्पती आहे या पाण्यामध्ये वाढतात. आणि बघा, यांना मूळ, आपण वनस्पती म्हटलं की आपल्या नजरेसमोर मूळ, खोड, पान, फूल, फळ असे वनस्पतींचे अवयव आपल्या नजरेसमोर येतात. पण या ज्या थॅलोफायटा वनस्पती आहे यांना मूळ, खोड, पान, फुलं हे अवयव नाहीत, म्हणून त्यांना थॅलस म्हणतात इंग्रजीमध्ये, निर अवयवी शरीर. मग त्यांना फुलं येत नाही, म्हणजे हे कोणत्या गटात आहे? अपुष्प वनस्पती आहे. मग आता फुलं येत नाही तर फळ राहतील का? फळ नाहीये, तर फळ नाहीये तर फुलांचं रूपांतर फळांमध्ये होत नाही. आणि फळांमध्ये काय नाहीये? बीज नाहीये. म्हणजे या कोणत्या झाल्या? बीजहीन वनस्पती झाल्या. म्हणजे पहिलं लक्षण कोणतं झालं? अपुष्प वनस्पती, निरअवयवी शरीर, या पाण्यामध्ये वाढतात म्हणजे जलीय वनस्पती. आणि त्याच्यानंतर बघा की या असंवहनीय आहे, यांना जलवाहिन्या रसवाहिन्या नाहीत. म्हणजे या कोणत्या झाल्या? असंवहनी वनस्पती झाल्या. मग आता बघा, याच्यामध्ये काही वनस्पती जे आहे तर
यांना हिरव्या रंगाची आहे, म्हणजे या कोणत्या झाल्या, स्वयंपोषी वनस्पती झाल्या आणि अशी ही यांची वैशिष्ट्य आहे. मग आता बघा या अतिसूक्ष्म आहे, साध्या डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून आपण कशाखाली बघतोय ना, सूक्ष्मदर्शकाखाली. म्हणजे या सूक्ष्मकाय वनस्पती आहे. मग आता सूक्ष्मकाय वनस्पतीमध्ये ह्या शैवालमध्ये येतात. कशामध्ये येतात, शैवाल. हिरव्या आणि खूप प्रकारच्या शैवालांचे प्रकार आहे. मग आता यांचे उदाहरण कोणतं झालं तर स्पायरोगैरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सॉर्गॅसम ही त्यांची काय झाली, उदाहरणं झाली. मग आता हा जो स्पायरोगैरा वनस्पती आहे, तर ही स्पायरोगैरा वनस्पती लांब दंडगोलाकार आकाराची आहे. लांब तंतू एकमेकांना जोडलेले असतात. ही वनस्पती पाण्यामध्ये वाढते, हिला जलीय वनस्पती म्हणतात. आता बघा लांब रिबिनी सारखी सरळ तंतू एकमेकांना लागून लागून असे ह्यांचे तंतू असतात. यांना 3 थरांची पेशीभित्तिका असते आणि ही पेशीभित्तिका एक थर पेक्टिनचा असतो, 2 थर श्लेष्मल याचे असतात आणि ही पाण्यामध्ये राहते आणि श्लेष्मल आवरण असल्यामुळे ही जी स्पायरोगैरा तंतू आहे ही हाताला गुळगुळीत बुळबुळीत लागते. आपल्याला शास्त्रीय कारण विचारतात की स्पायरोगैरा तंतू हाताला गुळगुळीत बुळबुळीत लागतो, कारण बघा याला 3 थरांची पेशीभित्तिका आहे आणि या पेशीभित्तिकेमध्ये एक थर जो आहे पेक्टिनचा आहे, 2 थर श्लेष्मल पदार्थाचे आहे. श्लेष्मल पदार्थांनी हा तंतू कसा वाटतो, बुळबुळीत असतो. ही स्पायरोगैरा सर्पिल आकाराने गुंडाळलेली आहे आणि सर्पिल आकाराने गुंडाळलेली आहे, त्याच्यामुळे बघा हिचं नाव काय पडलेलं आहे, स्पायरोगैरा. ही कुठे राहते, पाण्यामध्ये राहते, पाण्यामध्ये वाढते, सरळ लांब लांब तंतू असतात. आता बघा हिच्या मध्यभागी केंद्रक आहे आणि केंद्रकाभोवती पेशी द्रव्यांचे थर असे लांब अशा रांगेमध्ये आहे, त्याला आद्याशय म्हणतात. आणि सर्पिल आकाराने बघा हरित लौकी आहे, ते गुंडाळलेले आहे आणि त्याच्यामुळे हिला काय म्हणतात, स्पायरोगैरा हे नाव देतात. का बरं हिला स्पायरोगैरा म्हणतात, कारण बघा हरित लौक आहे आणि हरित लौकांच्या साह्याने ही वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करते, म्हणजे ही प्रकाश संश्लेषण करते. शैवाल, वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे शैवाल येतात आणि ही सूक्ष्मकाय वनस्पती आहे, डोळ्यांनी दिसत नाही, अपुष्प वनस्पती आहे, निरवयवी शरीर आहे, पण ही कुठे राहते, पाण्यामध्ये राहते, म्हणजे जलीय वनस्पती झाली. आणि बघा हिला स्पायरोगैरा नाव का पडलं सांगता येईल का तुम्हाला, तर स्पायरोगैरा नाव पडलं कारण जे हरित लौके आहे ते सर्पिल आकाराने गुंडाळलेले आहे, म्हणून हिला काय म्हणतात, स्पायरोगैरा हे नाव आहे. स्पायरोगैरा हाताला बुळबुळीत लागतो कारण याचे जो श्लेष्मल पदार्थ आहे हा हाताला चिकटतो, म्हणून बुळबुळीत हा तंतू असतो. आणि बघा ही लांब तंतू आहे, एकमेकांना धरून असते, लांब तंतू एकमेकांना हे धरून ही वनस्पती पाण्यामध्ये वाढते. आता बघा दुसरा प्रकार आहे क्रिप्टोगॅमचे. आपण क्रिप्टोगॅमचा पहिला प्रकार शिकलो थॅलोफायटा आणि थॅलोफायटाचं उदाहरण शिकलो स्पायरोगैरा, उल्वा, सॉर्गॅसम. आता आणि शैवाल मध्ये स्पायरोगैरा आला. मग आता आपल्याला शिकायचं आहे ब्रायोफायटा. मग ब्रायोफायटा पण असंवहनी वनस्पती आहे, म्हणजे हिला पण जलवाहिन्या रसवाहिन्या नाही, ही पण आता ही जी वनस्पती आहे तर बघा या वनस्पतीला उभयचर वनस्पती म्हणतात. का बरं हिला उभयचर म्हणतात, कारण ही मातीमध्ये वाढते. आता ही ओलसर मातीमध्ये वाढते. जसं बघा आता तुम्ही हे जे फुलं जिथे हे मिळतात, विकत मिळतात नर्सरीमध्ये, तर तुम्ही तिथे बघा गवत असतं वाढलेलं, बगीच्यांमध्ये बघा पाहिलंय असं गवताचे थरच्या थर असे वाढत असतात, गालीच्या प्रमाणे ते दिसतात आणि बघा त्याचे असे तुकडे दिसतात आपल्याला बघा नर्सरीमध्ये. तर ही जी वनस्पती आहे ब्रायोफायटामध्ये म्हणजे फ्युनेरिया, मार्केन्सिया, अँथोसेरॉस ही त्याची उदाहरणं झाली. तर ही सरळ अगदी हिरव्या गालीच्या सारखी ही वनस्पती आहे, सरळ ही वाढत जाते. हिला मूळ, खोड, पान हे अवयव नाहीत. लक्षात राहील तुमच्या, मूळ, खोड, पान हे अवयव नाहीत. मग आता बघा की मूळ नाही
पण मुळांच्या ऐवजी काही आहे, तिला मुलाब आहे. याला इंग्रजीत रॉयझॉइड्स म्हणतात. आणि हे मुलाब काय काम करतात, की जसं आता आपल्या वनस्पतींची मूळ आहे की जमिनीला आधार देणं, आणि जमिनीला आधार देणं आणि जमिनीमधले सगळे जे घटक आहे ते शोषण करणं आणि वनस्पतींना पोहोचवणं हे मुळांचं कार्य आहे. त्याच प्रकारे मुलाब काय करतात, ह्या ज्या वनस्पतीला जमिनीमध्ये धरून ठेवतात आणि जमिनीमधले जे सगळे घटक आवश्यक आहे ते या वनस्पतीला पुरवतात. आता बघा, ही जी ब्रायोफायटा वनस्पती आहे ही निम्नस्तरीय बहुपेशीय स्वयंपोषी आहे, कारण ही हिरव्या रंगाची आहे आणि हिरव्या रंगाची असल्यामुळे आता ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, म्हणजे प्रकाश संश्लेषण करते. मग आता बघा, हिला फुलं नाही, फुलं नाही तर फुलांपासून फळ कसं तयार होईल, मग ही प्रजनन कसं करेल, तर ही प्रजनन कशाच्या द्वारे करते, बीजाणू निर्मितीने ही प्रजनन करते. आता बघा, तुम्ही एवढं बघितलं असेल, जमीन म्हणजे बघा भिंत असते. आता काही भिंती तुम्ही अशा पाहिल्या असाल की त्याला पूर्ण हिरवं असं आच्छादलेलं असतं, पूर्ण हिरवी कंच आपल्याला ती भिंत दिसते. तर हे जे भिंत अशी हिरवी गार अशी दिसते, तर तिची हिरवं वाढत जातं, त्याला काय म्हणतात, मॉस. काय म्हणतात त्याला, मॉस. आणि ही जी वनस्पती वाढत जाते सरळ जमिनीला धरून, अगदी गालीच्या सारखं, जणू काही बघा जमिनीने गालीच्याच अंथरलेला आहे असं आपल्याला ही वनस्पती पाहिल्यावर भास होतो. आता बघा, आपल्याला तिसरा प्रकार बघायचा आहे, टेरिडोफायटा. आता बघा, टेरिडोफायटा गटामध्ये आतापर्यंत आपण थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या कोणत्या म्हटलं, वनस्पती असंवहनी, म्हणजे यांना जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नाहीत. आता बघा की हे जो टेरिडोफायटा आहे, या टेरिडोफायटा या वनस्पती संवहनी वनस्पती आहेत. यांना जलवाहिन्या आणि रसवाहिन्या आहेत. आणि यांना बघा, आतापर्यंत आपण बघितलं थॅलोफायटामध्ये मूळ, खोड, पान, फूल हे अवयव नाहीत. आणि त्याला आपण काय म्हटलं, निरअवयवी शरीर म्हटलं. मग त्याच्यानंतर आपण ब्रायोफायटाचा विचार केला, तर ब्रायोफायटामध्ये बघा मूळ, खोड, पान हे अवयव आहेत, मूळ नाही. आणि मुळांच्या ऐवजी काय आहे, गुलाब आहे. मग आता तिसरा जो गट आपण शिकणार आहोत, टेरिडोफायटा. या टेरिडोफायटा वनस्पतींना मूळ, खोड, पान हे अवयव स्पष्ट आहेत आणि पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी यांना स्वतंत्र ऊती आहेत. याला काय म्हणू आपण, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या आहे. म्हणजे या कोणत्या झाल्या, असंवहनी वनस्पती झाल्या. आता बघा, यांना फुलं आणि फुलं नाही, म्हणजे या कोणत्या झाल्या, अपुष्प वनस्पती झाल्या. मग आता फुलं नाही तर फुलांचं रूपांतर कशामध्ये होत नाही, फळांमध्ये होत नाही. मग आता या प्रजनन कशा करतील, तर बघा, ह्या ज्या वनस्पती आहे आपल्या बघा जागोजागी अशा या रानटी वनस्पती या वाढलेल्या असतात. आता याची पानं बघा, आता ही जी मी तुम्हाला आकृती दाखवते, नेचे, नेफ्रोलिपिस, लायकोपोडियम, सिलॅजिनेला, मार्सेलिया, नंतर इक्विसिटम, ॲडिएंटम ही त्यांची उदाहरणं आहेत. मग आता लायकोपोडियम आहे, नंतर नेचे, नेफ्रोलिपिस आहे. या नेफ्रोलिपिसची पानं बघा, अशी दंडगोलाकार आकाराची अशी ही पानं असतात, रिबिनी सारखी ही पानं असतात. आणि या हिरव्या रंगाची पानं असतात. आणि या हिरव्या रंगाच्या पानांच्या तिथे बघा बीजाणुधानी असतात, म्हणजे गोल आकाराचे कण असतात. आणि या गोल आकाराचे कण तांबड्या रंगाचे असतात, त्याला बीजाणुधानी धर म्हणतात. आणि त्याच्यामध्ये बघा बीजाणुधानी असते आणि या बीजाणुधानीमध्ये बीजांडे असतात. आणि हे जे पान तुटलं तर हे बीजांडे बाहेर पडतात
आणि या बीजांडांपासून नवीन वनस्पती तयार होते. तर बघा यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन होतं, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. तर हे जे बीजाणू निर्मितीद्वारे म्हणजे जे अलैंगिक प्रजनन आहे, असेक्शुअल आहे, हे बीजाणू निर्मितीद्वारे होतं. आणि हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, लैंगिक प्रजनन आहे, हे युग्मकाद्वारे होतं. आणि या वनस्पती फुलं पण येत नाही तरी या वनस्पतींपासून दुसऱ्या नवीन वनस्पती तयार होतात. आपण प्रजननाची व्याख्या आपण 9व्या वर्गामध्येच आपण याच्या आधी शिकलेलो आहे की प्रजनन म्हणजे काय, की आपल्यासारखा दुसरा सजीव तयार करणं, याला काय म्हणतं, म्हणजे कायम ठेवणं, सजीवाचं अस्तित्व कायम ठेवणं, यालाच आपण काय म्हणतो, प्रजननाची व्याख्या आहे. तर हे जे आहे बीजांडे आणि युग्मक याच्याद्वारे या वनस्पती काय करतात, प्रजनन करतात. मग आता आपल्याला बघा वर्गीकरण विचारतात. आता आपल्याला शब्द दिला नेफ्रोलिपिस, लायकोपोडियम. मग आपण वर्गीकरण कसं करायचं, पहिल्यांदा शब्द लिहायचा वनस्पतींचं वर्गीकरण. मग कशामध्ये येतात या अपुष्प वनस्पती. अपुष्प वनस्पतींना काय म्हणतात, क्रिप्टोगॅम्स. आणि क्रिप्टोगॅम्सचा कोणता प्रकार झाला, टेरिडोफायटा. आणि टेरिडोफायटाचं उदाहरण कोणतं झालं, नेफ्रोलिपिस, नंतर एडिएंटम, इक्विसिटम, मार्सेलिया, सिलेजिनेला आणि लायकोपोडिया. आता आपण बघा या वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे. त्याच्यानंतर आपण पंचसृष्टी वर्गीकरण, व्हिटाकर यांची पद्धती कोणती आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. मग त्याच्यानंतर बघा त्यांचे 2 प्रकार केले, बीजपत्री वनस्पती, अबीजपत्री वनस्पती. आता आपण अभ्यास कशाचा करतोय, अबीजपत्री वनस्पती म्हणजे क्रिप्टोगॅम्स. आणि क्रिप्टोगॅम्सचा आपण अभ्यास केला. क्रिप्टोगॅम्स मधले त्याचे 3 प्रकार आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आपण थॅलोफायटाचा अभ्यास केला, त्याची उदाहरणं बघितले. कोणकोणती पाहिली, स्पायरोगॅरा, उल्वा, नंतर ही त्यांची उदाहरणं झाली. त्याच्यानंतर आपण ब्रायोफायटा बघितला. ब्रायोफायटाला उभयचर वनस्पती म्हणतात, हे पण आपण शिकलो. मग त्यांचं बघा रिक्सिया, मार्केन्शिया, नंतर हे त्याची उदाहरणं झाली. त्याच्यानंतर बघा टेरिडोफायटा. टेरिडोफायटांना मूळ, खोड, पान हे अवयव आहे, फक्त यांना काय नाहीये, फुलं आणि फळं नाहीये. आणि हे प्रजनन कशाने करतात, बीजाणूद्वारे आणि युग्मकाद्वारे प्रजनन करतात. आणि यांची उदाहरणं कोणती आहे, मार्सेलिया, टेरिस, एडिएंटम, इक्विसिटम. धन्यवाद.